नमस्कार. आज मी तुम्हाला एक वाटी फ्रेश मटारपासून मऊ लुसलुशीत आप्पे दाखवणार आहे. तर इथे एक वाटी मटार बॉईल करून घ्यायचा आहे. मटार पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरवर जाडसर अशी पेस्ट बनवून घेतली आहे. नंतर ती पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही घातलं आहे. नंतर थोडेसे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व 15 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर त्याच्यात कट केलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे व तडका पॅनमध्ये तेल घालून जिरे मोहरे व हिरवी मिरचीची पेस्ट त्याचा तडका बनवला आहे व तो मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला आहे. आप्पे बनवताना थोडेसे मिश्रण पातळ असायला हवे, त्यामुळे आप्पे मऊ होतात. इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मिश्रण आणखी थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी मी आणखी थोडेसे पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चॅनेलवरती अजूनही दुसरे व्हिडिओ आहेत, नक्की पहा व व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी. इथे मी चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे. नंतर चिमूटभर सोडा घालायचा आहे व दुसरीकडे मी आप्पे पॅनमध्ये तेल घालून गरम करून घेतलं आहे. त्याच्यात मिश्रण घालून झाकून ठेवायचे आहे व 10 मिनिटांनी दोन्ही साईडनी खमंग व खरपूस असे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली आप्पेची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे व दुसऱ्या साईडनीही भाजून घ्यायचे आहेत. मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता आतूनही व्यवस्थित भाजले गेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.